मासूम के साथ हुई दरिंदगी पर गुस्सा, शहर ने दिखाई एकजुटता, बाजार बंद, विरोध जारी। चमोर्शी की एक ही पुकार, बेटी को मिले न्याय। गढ़चिरौली के चारमोशी से एक ऐसी खबर सामने आई है जिसने पूरे समाज को झकझोर कर रख दिया है। एक मासूम बच्ची के साथ हुए गंभीर अपराध के विरोध में पूरा शहर सड़कों पर उतर आया। व्यापारियों ने अपनी दुकानें बंद रखी, सामाजिक संगठनों ने मोर्चा निकाला और हर तरफ एक ही मांग गूंजती रही, पीड़ित बच्ची को न्याय मिले और दोषी को कानून के तहत कड़ी से कड़ी सजा दी जाए। आखिर कैसे पूरे शहर ने एकजुट होकर अपना आक्रोश व्यक्त किया, देखिए यह खास रिपोर्ट। यह बंद दुकानें, यह सुनसान बाजार और यह सड़कों पर उमड़ा जन सैलाब चामोर्शी में लोगों के गुस्से और पीड़ा की तस्वीर बयां कर रही है। 7 साल की एक मासूम बच्ची के साथ हुए गंभीर अपराध के विरोध में गुरुवार को चामोर्शी पूरी तरह बंद रहा। व्यापारियों, सामाजिक संगठनों और आम नागरिकों ने एकजुट होकर पीड़ित बच्ची के लिए न्याय की मांग की। अधीक्षक, आज रोजी तुमच्या समोर एक मुख्य विषयाबद्दल थोडा क्लॅरिफिकेशन आणि सूचना देणे इथे उपस्थित आहे। तुमच्या मागणीनुसार 8 जून 2 दिवसाआधीपूर्वी चामोर्शी शहरामध्ये एक छोटीशी मुलीसोबत एक दुर्दैवी घटना घडली आहे। त्याबद्दल चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा नोंद आहे आणि आरोपी अटक आहे। या केसमध्ये जे काही डिटेल्स आहे मागचे 2 दिवसापासून मी एकदम सिरियस आणि डिटेल आढावा घेतलेला आहे। काल रात्रीपासून या केसवर आपण काय काय करू शकतो न्याय देण्यासाठी त्याच्याबद्दल पण खूप चर्चा झाली आहे। तुमच्यापैकी 7-8 लोक माझ्याशी आता पण पुढचं काय काय करायला पाहिजे याबद्दल चर्चा केली आहे। इथे जमलेले सगळ्या बंधू बहिणींसाठी मी सांगू इच्छितो की या केसमध्ये गडचिरोली पोलीस दल काय करणार आहे। आरोपी अटक आहे। सर्वांत प्रथम या केसचे जो तपास आहे गडचिरोली सब डिव्हिजनच्या SDPO आहे IPS अधिकारी अनिकेत हिरडे साहेब त्यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आलेली आहे। आजपासून केसचा तपास एक वरिष्ठ अधिकारी म्हणून ते करणार आहे। मी पण त्यांना मार्गदर्शन करणार आहे। या केसमध्ये जे काही पुरावा पॉसिबल आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, जबाब नोंदविणे, लोकांचे साक्ष नोंदविणे, जे काही पॉसिबल आहे ते सगळ्या गोष्टी आम्ही एकदम सखोल तपास करून एक चांगला चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करणार आहे। चार्जशीट दाखल करण्यासाठी मी त्यांना तपास अधिकाऱ्याला मॅक्सिमम 30 दिवसाचा मुदत दिलेला आहे, टार्गेट दिलेलं आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि गॅरंटी देतो 30 दिवसात ॲज मच ॲज पॉसिबल लवकरात लवकर या केसमध्ये माननीय कोर्टात चार्जशीट दाखल होईल। त्याच्यानंतर आरोपीबद्दल आरोपी मला माहीत आहे आणि आम्हाला पण ऑलरेडी आढावा घेतलेला आहे की हे पूर्वीचा पण एक गुन्हेगार आहे आणि त्यांच्या एक सवय आहे की असे लैंगिक अत्याचार करण्यामध्ये। आरोपीला माननीय कोर्टाला विनंती करून जे काही कागदपत्र सादर करणे ते सगळं करून त्यांना जामीन भेटू नये। जोपर्यंत या केसमध्ये गंभीर शिक्षा होत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये ठेवण्यासाठी जामीन होऊ नये यासाठी जे काही पोलीस दलाला करावं लागेल हे मी करणार आहे। त्याचा आश्वास तुम्हाला मी आज इथे देतो। तिसरा विषय आहे हे केसच्या चार्ज फ्रेमिंग आणि कोर्टमध्ये जो ट्रायल निकाल काढण्यापर्यंत जो ट्रायल होणार आहे, ट्रायलसाठी आम्ही स्वतः जज साहेबांना भेटून फास्ट ट्रॅकमध्ये एक केस घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। माझे बोलणे झालेले आहे ऑलरेडी याबद्दल। बोलतो ॲट ए टाईम एक गोष्टवर बोलतो मी। या केसचा ट्रायल रोज होईल आणि जे लवकरात लवकर या केसमध्ये न्याय भेटला पाहिजे। कायद्यामध्ये तरतूद आहे जे गंभीर शिक्षा भेटलं पाहिजे त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। आणि दुसरा गोष्ट आहे डॉक्टरची। मला आता तुम्ही लक्षात आणून दिले की डॉक्टरचा बिहेवियर चांगला नाही आणि त्यांचं बोलणंच आणि जे काही शब्द वापरलेले त्यांनी ते बरोबर नाही म्हणून त्याचा पण मी गंभीर दखल घेतलेली आहे।
इथून झाल्यानंतर एकदा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बसून ही जो घटना घडलेली आहे हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी त्याच्या सखोल चौकशी करतो. जे काय ड्युटी डॉक्टर जे काय स्टाफ होते इथे कोण कोण होय काय काय आहे एक चौकशी करून एक रिपोर्ट देतो. त्याच्यानंतर वरिष्ठ स्तरावर एक आढावा घेऊन एक बैठक घेऊन असेसारखा इन्सिडेंट परत होऊ नये इन फ्युचर कोणत्याही पीडितासोबत महिलासोबत या मुलामुलीसोबत डॉक्टरच्या स्तरावर या हॉस्पिटल स्तरावर या पोलीस स्टेशन स्तरावर होऊ नये म्हणून एक SOP काय करायचे काय नाही करायचे हे पण आपण अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दलामार्फतीने जे काही लागेल मी करून देतो असे इथे उपस्थित बंधू बहीण मुला मुली सर्व नागरिकांना आश्वास देणं इच्छितो. गडचिरोली पोलीस दल या केसला गंभीर दखल घेतलेला आहे. जे लॉजिकल एंड आहे जे काही न्याय भेटला पाहिजे त्यासाठी 100% नक्कीच कारवाई होईल. गडचिरोली पोलीस दलाचा प्रमुख म्हणून तुम्हा सगळ्यांना शब्द देतो आश्वासन देतो. जय हिंद. गुरुवार को साप्ताहिक बाजार का दिन होने के बावजूद व्यापारियों ने स्वेच्छा से अपने प्रतिष्ठान बंद रखे. लोगों का कहना है कि ऐसे मामलों में त्वरित न्याय और सख्त कानूनी कार्रवाई बेहद जरूरी है ताकि भविष्य में कोई भी मासूम ऐसी पीड़ा का शिकार न बने. इस दौरान विभिन्न संगठनों और नागरिकों ने एक विशाल शांतिपूर्ण मोर्चा निकाला. मोर्चा चामोर्शी पुलिस स्टेशन पहुंचा, जहां प्रशासन को ज्ञापन सौंपकर मामले की शीघ्र सुनवाई और कानून के अनुसार कठोर कार्रवाई की मांग की गई. कानून व्यवस्था बनाए रखने के लिए शहर में अतिरिक्त पुलिस बल तैनात किया गया. हालांकि पूरे आंदोलन के दौरान लोगों ने शांतिपूर्ण और अनुशासित तरीके से अपना विरोध दर्ज कराया. यह घटना केवल एक परिवार का दर्द नहीं बल्कि पूरे समाज के लिए चेतावनी है. बच्चों की सुरक्षा, जागरूकता और अपराधियों के खिलाफ त्वरित न्याय की मांग अब पहले से कई अधिक मजबूत होती दिखाई दे रही है. मासूम बच्चों के खिलाफ होने वाले अपराध किसी भी सभ्य समाज के लिए गंभीर चिंता का विषय है. जरूरत है कि समाज, परिवार, स्कूल और प्रशासन मिलकर बच्चों की सुरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता दे. चामोर्शी की जनता ने एकजुट होकर यही संदेश दिया है कि बच्चों की सुरक्षा और न्याय के मुद्दों पर कोई समझौता न किया जाए. संवाददाता प्रवीण तावड़े की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.